परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। केवळ 5 दिवस मतदानासाठी उरलेले आहे, तर प्रचारासाठी केवळ 3 दिवस शिल्लक राहिल्यानं लोकसभा उमेदवारांना प्रचारासाठी गावोगावी फिरावं लागत आहे। मात्र दुसरीकडे या उमेदवारांना उष्णतेचा या ठिकाणी फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। कारण परभणी जिल्ह्यामध्ये सातत्याने तापमान 40च्या पुढे आहे, त्यामुळे उमेदवारांना या ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागत आहे। गावखेड्यामध्ये मतदार भेटत नसल्यानं रात्री उशिरा किंवा पहाटे लवकर ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। या ठिकाणी मतदारांना गाठण्यासाठी उमेदवारांना गावोगावी प्रचार करण्यासाठी जावं लागत आहे। येणाऱ्या दिवसात सातत्याने तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज परभणी हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे येणारे दिवस सामान्य परभणीकरांसहित लोकसभा उमेदवारांसाठीही कठीण असणार आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।